रामकृष्ण हरी माऊली सखा पांडुरंग या भक्ती मालिकेमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत। वैकुंठवासी रावसाहेब तथा बापू लोहार महाराज सोनवडेकर आषाढी पायी वारी सोहळ्याचा प्रस्थान सोहळा आपण पाहतात साहित्य पंढरी यूट्यूब चॅनलवर। हॅलो विठ्ठल नामाच्या जयघोषामध्ये श्री क्षेत्र सुळेवाडी तालुका पाटण येथून वैकुंठवासी ब्रह्मचैतन्य रावसाहेब तथा बापू लोहार महाराज सोनवडेकर या आषाढी पायीवारी सोहळा या सोहळ्याचं प्रस्थान पवित्र अशा गंगेचं पूजन करून येथून सुरुवात झाली आणि पुढे सुळेवाडी ते नाईकबा मार्गे शिंदेवाडीतून हुंबरवाडी आणि संपूर्ण गाव खांडेकरवाडीपर्यंत जाऊन या सोहळ्याचं आगमन नवलाई मंदिरामध्ये झालं आणि मंदिरामध्ये हरिभक्तपरायण नाडोलीकर महाराज यांचं सुश्राव्याचं कीर्तन झालं आणि नंतर किशोर देशमुख यांनी अन्नदान केलं आणि हा जो संपूर्ण दिवसभराचा सोहळा आहे तो आपण पाहतात साहित्य पंढरी यूट्यूब चॅनलवर। सखा पांडुरंग ही मालिका आपण पंढरपूरपर्यंत पोहोचेपर्यंत आपण ती आपणास दाखवणार आहोत। या सोहळ्याचे विविध दृश्य आपण पाहणार आहात साहित्य पंढरी यूट्यूब चॅनलवर। अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक जाईन गे माये तया पंढरपुरा भेटेन माहेरा आपुलिया। ही ओढ आपल्या माहेर जाण्याची घेऊन सर्व वारकरी आता पंढरपूरच्या दिशेनं त्यांचं प्रस्थान झालेलं आहे आणि आपण शिंदेवाडी येथील गणेश मंदिरात आरती होऊन आता पालखी पुढे मार्गस्थ होईल। सर्व भाविक आनंदाने या वारीमध्ये सहभागी झाले। आपण पाहतात गणेश महाराज यांच्या घरी चालू असलेला हा नामसोहळा त्यांच्या घरी पालखी दुपारच्या 20 थांबलेली आणि हा थोडासा भजनाचा क्षण आपण अनुभवतात साहित्य पंढरी यूट्यूब चॅनलवर। हुंबरवाडी येथून यादव बुवा यांच्या घरातून ही पालखी आता निघालेली आहे गाव सोनवडीच्या दिशेनं। पुन्हा येता पालखी सोनवडी इथं आल्यानंतर सायंकाळचं भोजन महाप्रसाद किशोर देशमुख यांच्या घरी असल्यामुळे पालखी त्यांच्या घरी सायंकाळच्या 20व्याला घरी आणण्यात आलेली आहे। पालखीचं पूजन करून पालखी घरामध्ये घेण्यात आली।
झालं का? नंतर संपूर्ण गाव खांडेकरवाडीसह पालखी फिरून पुन्हा नवलाई देवीच्या प्रांगणामध्ये आलेली आहे आणि आरती होऊन आता पालखी मंदिरामध्ये विसावे. आता नवलाई मातेच्या मंदिरामध्ये पालखीचा विसावा होईल, रात्रीचा मुक्काम होईल आणि आता थोड्याच वेळात हरिभक्तपरायण नाडोलीकर महाराज यांचं सुसराव्याचे कीर्तन होईल आणि मग उद्या सकाळी नवा प्रवास सोनवडे ते उत्तर तांबे. राम कृष्ण हरी.